नमस्कार मित्रांनो, वीकेंड व्लॉग या चॅनल मी ऋषिकेश शिंदे पुन्हा एकदा एका नवीन स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत माहीमला बाबा फालुदा खाण्यासाठी। गरमी सुरू झाली आहे आणि गरमीमध्ये सगळेच थंड खातात, तर आता आपण बाबा फालुदा टेस्ट करू आणि मग भेटू। तुम्ही बघू शकता आपण मिक्स बाबा फालुदा घेतला आहे, ज्याची प्राइस 100 रुपये आहे। तरी त्याची पॅकेजिंग आहे। अजून आतमध्ये 2 चम्मच आणि फालुदा आहे। हा फालुदा 100 रुपयाला आहे। तुम्ही त्याची पॅकेजिंग बघू शकता। आपण फालुदा ओपन करूया। मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण बाबा फालुदा एक घेतलेला आहे, ज्याची प्राइस बाबा मिक्स फालुदा घेतलेला आहे, ज्याची प्राइस 100 रुपये आहे। त्याची पॅकेजिंग पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली। आणि आपण एक नॉर्मल फालुदा घेतलेला आहे,
आईस्क्रीमच्या गाड्यावरून, ज्याची प्राइस 50 रुपये आहे. तर ह्यामध्ये आपण ठरवू कुठला चांगला आहे, डिफरंट बघूया 100 आणि 50 मध्ये काय फरक आहे आणि कोणता चांगला आहे. तर खाऊ आणि मग भेटू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण मिक्स आईस्क्रीम फालुदा घेतला बाबा फालुद्याचा, आणि आईस्क्रीमच्या गाड्यावरून एक रोज मिल्क फालुदा घेतलाय. ह्याच्यामध्ये फरक खूप आहे. आईस्क्रीमच्या गाड्यावरच्या फालुद्यामध्ये त्यांनी चेरी आणि फ्लेवर आणि आईस्क्रीम भरभरून टाकले, आणि हा जो बाबा फालुदाचा फालुदा आहे जसं की आईस्क्रीम मेल्ट झालेला आहे, आणि याच्यामध्ये आईस्क्रीमच्या क्यूब्स, जसं बर्फाचे क्यूब्स असतात तसं आईस्क्रीमच्या क्यूब्स आहेत जे यामध्ये टाकलेले आहेत, आणि फ्लेवर टाकलेला आहे. बस बाकी काही नाही. पण शेवटी दोन्ही टेस्ट करू एंडिंग पर्यंत, आणि मग आपण याचा रिव्ह्यू देऊ. तर मित्रांनो, आपण बाबा फालुदा आणि आईस्क्रीमच्या गाड्यावरचा फालुदा खाऊन आपला झालेला आहे. तर बाबा फालुद्याची किंमत 100 होती आणि आईस्क्रीमच्या गाड्यावरच्या आईस्क्रीमची किंमत 50 रुपये होती. तर फरक त्यात हा आहे की बाबा फालुदावाले ज्या गोष्टीचे पैसे घेतात ते म्हणजे की आईस्क्रीम जे असतं ना त्यांचं ते क्यूब टाईप असतं, बर्फाची कशी क्यूब्स असते तसं त्यांचं आईस्क्रीम असतं. आणि आईस्क्रीमच्या गाड्यावरच्या आईस्क्रीममध्ये पण फ्लेवर खूप होते, जसं की मावा बर्फीचं हे होतं, त्याच्यानंतर टुटी फ्रुटी होती, जेली होती, आईस्क्रीमचा फ्लेवर पण त्याने भरून भरून टाकलेला. तसं बघायला गेला तर बाबा फालुद्याची प्राइस जास्त आहे, पण ते खाण्यासाठी चांगलं आहे, कारण की ते खाल्ल्यानंतर इथे घशाला त्रास होत नाही. आणि आईस्क्रीमच्या गाड्यावरचं आईस्क्रीम खाल्ल्यानंतर फार किंवा मी खाल्लं त्याच्यानंतर मला गळ्याला त्रास झाला. तर प्राइस वाईज जायचं आहे तर बाबा फालुदा कॉस्ट आहे, आणि बघायला गेलं तर आईस्क्रीमच्या गाड्यावरचे आईस्क्रीम बेस्ट आहे, फक्त ते घशाला थोडा त्रास होतो. बाकी तुम्हाला कोणतं आईस्क्रीम आवडतं ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासह बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, ज्या कारणाने माझे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळतील. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कीप सपोर्टिंग.